ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हे खरं आहे की ज्या काळामध्ये आपण व्यवस्था उभी केली त्या काळामध्ये कदाचित प्रोटेक्शन करता ती व्यवस्था आपण उभी केली, पण नंतरच्या काळामध्ये ही संपूर्ण व्यवस्था ही अडतियांच्या हातामध्ये गेली आणि शेतकरी आणि बाजार याचा जो संबंध आहे त्या संबंधामध्ये मधली व्यक्ती आल्यामुळे बाजारावरचा शेतकऱ्याचा कंट्रोल गेला। पिकवणारा काय भावाने विकायचं हे ठरवू शकत नाही, पिकवणारा कुठे विकायचं हे ठरवू शकत नाही। आणि पिकवणाऱ्याला म्हणजे शेतकऱ्याला आपलाच माल विकण्याकरता आडत द्यावी लागते। म्हणजे मार्केट प्लेस ज्याला आपण म्हणतो, बाजार तोही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, किंमत तीही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये, आणि आपलाच माल विकण्याकरता आणि दुसऱ्याने ठरवलेल्या किमतीवर विकण्याकरता त्याला आडत द्यावी लागते। अशा प्रकारची व्यवस्था ही देशामध्ये तयार झाली। आणि म्हणून काल जे विधेयक या ठिकाणी मंजूर केलं त्यातल्या एका विधेयकामुळे वन मार्केट, एक बाजार, संपूर्ण देश एक बाजार करण्याकरता आता मान्यता मिळाली आहे। याचा अर्थ काय आहे तर यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकलं पाहिजे असा नियम होता। कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस द्यावा लागायचा आणि बाहेर विकलं तर अजून सेस द्यावा लागायचा। त्यामुळे शेतकरी माल कुठे विकावा याची मुभा त्याला नव्हती। मागच्या काळात 2016 साली महाराष्ट्रामध्ये आपण फळभाज्या मार्केटच्या बाहेर विकता येतील आणि त्याच्यावर कुठलाही सेस लागणार नाही असा नियम केल्याबरोबर मोठ्या प्रमाणात शेतकरी बाजार उघडले आणि शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळाला। विशेषतः भाज्या, फळभाज्या, फळांना मोठ्या प्रमाणात भाव मिळाला। आणि त्यानंतर ही मागणी आली की अन्नधान्य देखील नियमनमुक्त करा। आणि म्हणून या विधेयकामुळे आता आंतरराज्य विक्री देखील सोपी झाली आहे। यापूर्वी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे कायदे असल्यामुळे दुसऱ्या राज्यामध्ये भाव जरी चांगला असला तरी देखील मोकळेपणाने तिथे विकता यायचा नाही। आज आपण नेहमी पाहतो कांद्यापासनं तर वेगवेगळ्या भाज्या असतील किंवा अन्नधान्य असेल, वेगवेगळी पिकं असतील, एका भागामध्ये प्रोडक्शन जास्ती असल्यामुळे भाव कमी असतो आणि दुसऱ्या भागामध्ये त्याची कमतरता असल्यामुळे प्रचंड मोठा भाव असतो। पण त्या मार्केटला थेट ॲक्सेस हा शेतकऱ्याला या सगळ्या नियमांमुळे मिळत नव्हता। आज हे सिंगल मार्केट झालेलं आहे। सिंगल मार्केट झाल्यामुळे आता शेतकरी कुठेही विकू शकेल अशा प्रकारची व्यवस्था यातनं तयार झाली आहे। त्याचसोबत आपल्याला कल्पना असेल, काल कृषी मंत्र्यांनी सांगितलं 2% 8% आडत ही शेतकऱ्याला द्यावी लागत होती। म्हणजे त्याच्याच मालावर, त्याच्या घामाने तयार केलेल्या मालावर विक्री करता 8% त्याने टॅक्स द्यायचा। ही अतिशय विचित्र अशा प्रकारची परिस्थिती होती। तोही आता पूर्णपणे संपलेला आहे। त्यामुळे कुठलाही शेतकरी देशात कुठेही आपला माल विकू शकतो। आता या संदर्भात जाणीवपूर्वक हे पसरवण्याचा देखील प्रयत्न झाला की सरकारला MSP द्यायची नाही आहे। काल पंतप्रधानांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे की MSP जी आहे, हमी भाव, हा सरकार देणारच आहे, यापासनं कुठलीही सुटका नाही। तर जो काही हमी भाव आहे तो सरकार देतच राहणार आहे। जरा काय ते बंद करा, जरा बंद करा ते प्लीज।
प्लीज ते बंदच करा ना, तुम्ही डिस्टर्ब होता. जो काही हमी भाव आहे तो सरकार देणारच आहे. दुसरं, जो कायदा या ठिकाणी तयार करण्यात आला की ज्याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीनं शेतमाल विकता येईल, याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की व्हॅल्यू चेन्स तयार करता येतील. खाजगी क्षेत्रातले लोक देखील शेतकऱ्याशी करार करून त्याचा माल एका विविक्षित भावामध्ये विकत घेण्याचा करार करू शकतील. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे? तर यामध्ये ज्यांची शेती लहान आहे त्या लहान शेतकऱ्याला आज ट्रान्सपोर्टेशनही परवडत नाही, तो तंत्रज्ञानही वापरू शकत नाही. आणि म्हणून या करार पद्धतीमुळे व्हॅल्यू चेन्स तयार होतील आणि त्या व्हॅल्यू चेन्समधनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होईल. आता याच्यामध्ये काँग्रेस आणि काही पक्षांनी आक्षेप घेतले आहेत. त्यांचे आक्षेप किती बेगडी आहे आणि ही किती मोठी लबाडी आहे, जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो, ही किती मोठी लबाडी आहे हे एकाच गोष्टीवरून लक्षात येईल की कंत्राटी शेती संदर्भात आत्ता केंद्राने जो कायदा तयार केला, हा कायदा महाराष्ट्रामध्ये 2006 साली आघाडी सरकारने तयार केला आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 2006 साली महाराष्ट्रात हा कायदा तयार झाला. आज तो महाराष्ट्रात लागू आहे आणि मी त्याचं स्वागत याकरता करतो की या कायद्याचा फायदा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू चेन्स तयार झालेले आहेत. नाशिकमध्ये टोमॅटोची व्हॅल्यू चेन जी आहे, एका अतिशय प्रथितयश सॉस बनवणाऱ्या ब्रँडशी हजारो एकराची कंत्राटी शेतीचे त्या ठिकाणी करार झाले आहेत की ज्याच्यामध्ये बीज देण्यापासनं तंत्रज्ञान देण्यापासनं सगळं काम ती कंपनी करते आणि हमी भावावर त्या ठिकाणी ते टोमॅटो विकत घेतात. पेप्सीसारखी कंपनी बटाटे विकत घेते. आणि जेव्हा मागच्या काळात आमचं सरकार आलं त्यावेळी आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून व्हॅल्यू चेनचा एक पूर्ण व्यवस्था उभी केली आणि त्यातनं जगातले चांगले ब्रँड्स यांचा थेट शेतकऱ्यांची करार होऊन आपल्याकडे व्हॅल्यू चेन्स तयार करण्याचं काम आपण सुरू केलं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कायदा करताना तो कायदा बरोबर आणि देशाकरता तो कायदा झाला तर तो शेतकरी विरोधी हा अतिशय बेगडीपणा आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भात खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दल कुठलंही प्रेम हे काँग्रेसचं नाही किंवा हे जे पक्ष या ठिकाणी करतायत यांचं कोणाचं नाही. हे सगळे पक्ष जे आहेत केवळ राजकारण करतायत आणि शेतकऱ्याला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. दुसरं असं आहे की हमीभाव असलेलं अन्नधान्याच्या व्यतिरिक्त भाजीपाल्याला हमीभाव आहे का? सगळ्या गोष्टीला हमीभाव आहे का? मग त्याच्या संदर्भात आज जर वेगवेगळ्या मार्केट प्लेस तयार झाल्या तर त्यातनं शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. आज कोल्ड स्टोरेज आहे, पण कोल्ड स्टोरेजमधनं थेट माल विकता येत नाही. याचं कारण कोल्ड स्टोरेज ही मार्केट प्लेस नाही आहे. त्यामुळे आता या कायद्यामुळे कोल्ड स्टोरेजला माल ठेवला तर तिथनं कुठली अडत न देता थेट माल विकता येईल. प्रायव्हेट बाजारामध्ये जर माल ठेवला कुठली अडत न घेता थेट माल विकता येईल. आणि महाराष्ट्राने तर 15 वर्षापूर्वी जो 12 वर्षापूर्वी प्रायव्हेट APMCचा कायदा देखील मंजूर केला आहे. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये प्रायव्हेट APMCचा कायदा आपण चालू केला. प्रायव्हेट APMC आज कामही करतात. आपण लातूर सारख्या ठिकाणी बघितलं की मागच्या काळामध्ये सोयाबीनचा भाव हा मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट APMCत जास्त मिळाला आणि त्या ठिकाणी स्टोरेजची कॅपॅसिटी देखील चांगल्या प्रकारे तयार झाली. दुसरं असं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक शेतकरी विरोधी या कायद्याला सांगतात त्या काँग्रेसचा जर जाहीरनामा, दूरचा नाही सांगत मी, आत्ताचा सांगतो, अगदी 2019चा लोकसभेचा जाहीरनामा जर आपण बघितला तर लोकसभेच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलंय? शेतमालाच्या निर्यातीवरील तसेच आंतरराज्य व्यापारावरील निर्बंध हटवणार, बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करणार. कोण म्हणतात? काँग्रेस म्हणताय. मग काल काय केलं? हेच केलं.
काल का विरोध केला? केवळ राजकारण म्हणून विरोध केला. शहरात छोट्या गावात शेतकरी बाजार उघडण्यात येतील, शेतकऱ्यांना मुक्तपणे शेतमालाची विक्री करता येईल. काल काय केलं? हेच केलं. का विरोध केला? राजकारण म्हणून विरोध केला. देशात सर्वत्र शेतमाल साठवणुकीची गोदामे, कोल्ड स्टोरेज उभारणी करणार, त्याचबरोबर शेतमालावर प्रक्रियेच्या सुविधा वाढवणार. काल तेच केलं आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा ECA रद्द करणार. काल काय केलंय? अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केलाय. फक्त भूकंप किंवा युद्ध अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक वस्तू कायदा लागू राहील हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे बरं, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जेव्हा माननीय पवारसाहेब कृषी मंत्री होते UPAच्या सरकारमध्ये, त्यावेळेच्या टास्क फोर्सनी देखील जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये याच सगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. आपण जर 2017चा, आता पंजाबमध्ये आंदोलन चालू आहे काँग्रेसचं, पंजाबच्या 2017ला पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आलं. त्या 2017च्या निवडणुकीचा पंजाब सरकारचा जाहीरनामा, शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ मिळावी यासाठी बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करणार. काल काय केलं? हे केंद्र सरकारने केलं. त्यांनी स्वतः नाही केलं. त्यांनी जे आश्वासन दिलं होतं काँग्रेसने ते मोदी सरकारने पूर्ण केलं. कंत्राटी शेतीसाठी विशेष विभाग सुरू करणार. काल काय केलं? हेच सरकारने केलं. त्यांनी नाही केलं. आश्वासन काँग्रेसचं होतं, पूर्ण कोणी केलं? मोदी सरकारने पूर्ण केलं. शेतमाल विक्री व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणार, कंत्राटी शेती आणि लँड लिझिंगचे कायदे करणार, कंत्राटी शेतीत शेतकऱ्यांचं हित जपलं जावं यासाठी कायदेशीर यंत्रणा कार्यान्वित करणार. आता ह्याच सगळ्या गोष्टी काल केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर नीती आयोगाने एक टास्क फोर्स तयार केला होता मुख्यमंत्र्याचा. त्या टास्क फोर्सचा अध्यक्ष मी होतो. या टास्क फोर्समध्ये वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री होते, ज्याच्यामध्ये माननीय कमलनाथजी तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि माननीय कुमारस्वामीजी कर्नाटकचे मुख्यमंत्री हे देखील त्या टास्क फोर्समध्ये होते. आणि हे जे तिन्ही कायदे झाले आहेत या तिन्ही कायद्यांच्या शिफारसी मी अध्यक्ष असलेल्या टास्क फोर्सने त्या ठिकाणी केल्या आहेत. त्या एकमताने केल्या आहेत. आणि मी अगदी स्पष्टपणे सांगतो की त्यावेळी कमलनाथजींनी जे काही मार्गदर्शन केलं ते याहीपेक्षा डायनामिक होतं. म्हणजे त्यांच्या मते तर आपण अजूनही बाजारात सुधारणा केली पाहिजे आणि अजून लिबरलायझेशन केलं पाहिजे अशा प्रकारचं मत कमलनाथजींनी मांडलं होतं. तेच मत कर्नाटकने देखील मांडलं होतं त्यावेळेस. आणि त्यातनं आम्ही जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टच्या आधारावर हे झालेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं हे दोन्ही कायदे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार, शेतीमध्ये तंत्रज्ञान येणार, खाजगी गुंतवणुकीला देखील मोठ्या प्रमाणात वाव मिळणार. सगळ्यात महत्त्वाचं फार्म गेट म्हणजे शेतकऱ्याचं शेत हा देखील बाजार होऊ शकेल, कोल्ड स्टोरेज हा देखील बाजार होऊ शकेल, गोदाम हे देखील बाजार होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बाजार त्या ठिकाणी तयार होत असल्यामुळे बाजार शेतकऱ्याच्या हातात येणार. अडत गेल्यामुळे शेतकऱ्यावर अडचण येणार नाही. आणि इलेक्ट्रॉनिक मार्केटची पण व्यवस्था तयार होते. इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या व्यवस्थेमुळे शेतकरी आता बाजार समितीच्या नियमनाशिवाय देशातल्या कुठल्याही भागामध्ये जिथे जास्तीत जास्त त्याला भाव मिळतोय त्या ठिकाणी आपला शेतमाल विकू शकेल. आणि म्हणून हे क्रांतिकारी कायदे केल्याबद्दल मोदी सरकारचं अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे वेगवेगळे लोक आज राजकारणाकरता याचा विरोध करतायत, पण पहिल्या दिवशीपासून मागणी काय होते? स्वामीनाथन आयोग लागू करा. मोदीजींनी स्वामीनाथन आयोग लागू केला आणि MSP स्वामीनाथन प्रमाणे देणं सुरू केलं. त्याच स्वामीनाथन आयोगाने या शिफारसी देखील केलेल्या आहेत. या शिफारसी ज्या आहेत या स्वामीनाथन यांनी देखील केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे जे बेगडी या ठिकाणी प्रेम आणि विरोध हा जो काही या कायद्याला होतोय, काँग्रेस आणि हे जे पक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांचं अहित करतायत, शेतकरी विरोधी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लबाडी करतायत. स्वतः जे म्हणतात ते ज्यावेळेस प्रत्यक्षात होत आहे त्याला त्याचा विरोध करतायत. आणि कालचं राज्यसभेतलं जे वर्तन होतं ते अतिशय निंदनीय अशा प्रकारचं वर्तन होतं. किमान देशाच्या संसदेमध्ये
आत्तापर्यंत विधानसभांमध्ये आपण असं वर्तन कधी कधी बघितलं जे निंदनीयच आहे, पण देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहायला मिळत नव्हतं. ते वर्तन देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा त्यांचे सगळे सहयोगी पक्ष खालच्या स्तराला जाऊन हे काम करतायत, पण जनता आणि विशेषतः शेतकरी हा माननीय मोदीजींसोबत आहे, हा या रिफॉर्मसोबत आहे आणि त्यातनं येत्या काळामध्ये शेतकऱ्याचं भलंच होईल असं माझं मत आहे.